आजचा आपला पुढचा पाठ आहे 3.2 अ लेसन इन लाईफ फ्रॉम अ बेगर. भिकाऱ्याने शिकवला आयुष्याचा धडा. अ लेसन इन लाईफ फ्रॉम अ बेगर. भिकाऱ्याने आयुष्याचा धडा शिकवला. मीना इज अ गुड फ्रेंड ऑफ माइन. मीना माझी चांगली मैत्रीण आहे. शी इज अन LIC ऑफिसर अर्निंग अ गुड सॅलरी. विमा अधिकारी म्हणून तिला चांगल्या पगाराची नोकरी आहे. बट देअर वॉज ऑलवेज समथिंग स्ट्रेंज अबाउट हर. परंतु नेहमीच तिच्या बाबतीत एक गोष्ट मला कायम खटकत असायची. शी वॉज फॉर एव्हर अनहॅपी. ती नेहमीच दुःखी असायची. कधीही म्हणजे बघा पुढे आता ती कधीही आनंदी नसायची, नेहमीच दुःखी असायची. वेनेवर आय मीट हर. मी कधीही तिला भेटले की आय वुड स्टार्ट टू फील डिप्रेस्ड. मला नेहमीच उदासपण वाटायचं. जेव्हा मी तिला कधीही भेटेन तेव्हा मला उदास वाटायचं. आय वुड स्टार्ट टू फील डिप्रेस म्हणजे मला नेहमीच उदासवाणं वाटायचं. इट वॉज ॲज दो हर ग्लूम अँड सायनिझम हॅड अ वे ऑफ स्प्रेडिंग टू अदर्स. तिचा औदासिन्य आणि उपेक्षावृत्ती जणू इतरांकडे आपोआपच पसरायची. शी नेव्हर हॅड एनिथिंग पॉझिटिव्ह टू से अँड एनी सब्जेक्ट ऑर अबाउट एनी पर्सन. कुठलाही विषय किंवा व्यक्ती असो, कोणती व्यक्ती असो, ती त्याच्याबद्दल कधीही चांगलं कधीही बोलायची नाही, म्हणजे सकारात्मक सुद्धा बोलायची नाही. फॉर इन्स्टन्स म्हणजे बघा, आय माईट से टू हर. मी तिला म्हटलं मीना, डिड यू नो राकेश हॅज कम फर्स्ट इन हिज स्कूल. तर तिला मी कधी म्हटलं, मीना तुला कळलं का राकेश त्याच्या शाळेत पहिला आला ते. मीनाज इमिजिएट रिस्पॉन्स वुड बी टू बिटल द अचिव्हमेंट. मीना ताबडतोब त्या जे राकेशचं यश आहे त्याला कमी लेखायची. नॅचरली हिज फादर इज अ स्कूल टीचर. साहजिकच आहे, त्याचे वडील त्या शाळेमध्ये शिक्षक आहेत. शी वुड से अशी ती म्हणायची. इफ आय सेड जर मी म्हटलं, मीना श्वेता इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल. श्वेता ही फारच देखणी मुलगी आहे, नाही का. मीना वुड बी पॅसिमिस्टिक. मीना ही उत्साहाने त्यावर म्हणायची. वेन अ पोनी इज यंग म्हणजे जेव्हा घोड्याचं टट्टू जेव्हा लहान असतं. ही लुक्स हँडसम. ते खूप सुंदरच दिसतं. इट इज एज दॅट मॅटर्स. म्हणजे हा वयाचा परिणाम आहे. वेट फॉर सम टाइम. काही काळ थांब, काही वर्ष थांब. श्वेता विल बी अग्लियर दॅन एनीवन यू नो. श्वेता ही अतिशय कुरूप वाटेल इतरांपेक्षा तुला. म्हणजे श्वेता ही इतरांपेक्षा तुला खूपच कुरूप वाटेल. मीना, इट इज अ ब्युटिफुल डे. मीना, हा खूप सुंदर दिवस आहे आजचा खूप सुंदर दिवस आहे. लेट्स गो फॉर अ वॉक. चल बरं फिरायला जाऊया. नो, द सन इज टू हॉट. नकोय, आज सूर्य खूप उकडतोय, गरम खूप होतंय. अँड आय गेट टायर्ड इफ आय वॉक टू मच. आणि मी जर जास्त चालले तर मला दमायला होतं. बिसाइड्स, हू सेज वॉकिंग इज गुड फॉर हेल्थ. आणि कोणी सांगितलंय ग की चालण्याने तब्येतीला चांगला फायदा होतो, असं कोण म्हणालं. देअर इज नो प्रूफ. त्याचा काही पुरावा नाही आहे. दॅट वॉज मीना. तर ही अशी होती आपली मीना. शी स्टेड अलोन इन अन अपार्टमेंट ॲज हर पॅरेंट्स लिव्ड इन दिल्ली. आता बघा, तिचे आई वडील दिल्लीत राहायचे, त्यामुळे इथं ती एकटीच आपल्या एका अपार्टमेंटमध्ये राहायची. शी वॉज अन ओनली चाइल्ड अँड हॅड द हॅबिट ऑफ कंप्लेनिंग अबाउट एनिथिंग अँड एव्हरीथिंग. ती एकुलती एक मुलगी होती आणि प्रत्येक गोष्टीबद्दल ती नाराजी व्यक्त करायची. कोणतीही गोष्ट असो तिच्याबद्दल ती कंप्लेंट करायची, अशी तिची सवय होती. नॅचरली शी वॉजंट अ व्हेरी प्लीजंट कंपनी अँड नो बडी वॉन्टेड टू विजिट हर. आणि बघा, अशा सवयीमुळे अर्थातच तिला चांगला म्हणजे तिचं जे सहवास होता तो चांगला कोणाला वाटायचा नाही, कोणाला आनंददायी वाटायचं नाही. त्यामुळे कुणालाही तिला भेटायला आवडायचं नाही. देन वन डे, आणि एके दिवशी काय झालं बघा, मीना वॉज ट्रान्सफर्ड टू बॉम्बे अँड सून वी ऑल फॉरगॉट अबाउट हर. आणि मीनाची की नाही मुंबईला बदली झाली आणि आम्ही सगळे तिच्याबद्दल विसरून गेलो.
Many years later, I found myself caught in the rain at Bombay's Flora Fountain. काही वर्षानंतर बघा मी एकदा मुंबईच्या फ्लोरा फाउंटनशी जे फाउंटन आहे तिथं पावसामध्ये सापडले. इट वॉज पॉरिंग अँड आय डिडंट हॅव अन अम्ब्रेला. पाऊस असा धो धो कोसळत होता आणि माझ्याकडे की नाही छत्री देखील नव्हती. आय वॉज स्टँडिंग नियर अकबर अलीज, अ पॉप्युलर डिपार्टमेंट स्टोअर, वेटिंग फॉर द रेन टू सबसाइड. मी तिथं अकबर अलीज या लोकप्रिय डिपार्टमेंट स्टोअरजवळ पाऊस कमी व्हायची वाट पाहत उभी होते. सडनली आणि अचानक काय झालं बघा, आय स्पॉटेड मीना. अचानक मला मीना दिसली, माझ्या नजरेत आली मीना. माय फर्स्ट रिॲक्शन वॉज टू रन इवन इन द पॉरिंग रेन. आणि बघा तिला पाहिल्याबरोबर अचानक त्याभर पावसातही पडून जावं अशी माझी पहिली प्रतिक्रिया होती. I was anxious to avoid being seen by her, having to listen to her never-ending complaints. आता तिने मला पाहिलं समजा तर तिच्या न संपणाऱ्या तक्रारींचा पाढा मला ऐकावा लागेल अशी मला भीती वाटली. However, I couldn't escape. आणि बघा मला भीती वाटली अशी पण मी निसटू शकले नाही. She had already seen me and caught होल्ड ऑफ माय हँड वार्मली. तिने मला बघितलं आणि प्रेमाने माझा हात पकडला. व्हॉट्स मोर शी वॉज व्हेरी चिअरफुल. आणि बघा तिने मला बघितलं आणि प्रेमाने माझा हात पकडला. व्हॉट्स मोर शी वॉज व्हेरी चिअरफुल. काय सांगू बघा, आणखी ती फारच उत्साहात दिसत होती. ओ हो, बघा ती किती उत्साहात दिसत होती. हे आय एम रिअली एक्सायटेड. हे आय एम व्हेरी रिअली एक्सायटेड. हो, मी किती खुश झाले. इट्स नाईस टू मीट ओल्ड फ्रेंड्स. जुन्या मैत्रिणींना किंवा मित्रमैत्रिणींना भेटून फारच छान वाटतं. व्हॉट आर यू डुईंग हिअर. तू इथं काय करते आहेस. आय एक्सप्लेन दॅट आय वॉज इन बॉम्बे ऑन अन ऑफिशियल वर्क. मी ऑफिसच्या कामासाठी मुंबईत आले आहे असं मी तिला सांगितलं. देन स्टे विथ मी टू नाईट. मग आज रात्री माझ्याकडे राहायला चल. शी सेड. ती म्हणाली. लेट्स चॅट. चल आपण गप्पा मारू. डू यू नो दॅट. तुला माहीत आहे ओल्ड फ्रेंड्स अँड मेमरीज आर प्रेशस अँड रिअर. जुने मित्र आणि जुन्या आठवणी ह्या खूप मौल्यवान आणि दुर्मिळ असतात हे तुला माहीत आहे का. आय कुडंट बिलीव्ह इट. मी या गोष्टीवर माझा विश्वासच बसेना. वॉज धिस रिअली मीना. ही तीच मीना होती का. आय पिंच माय सेल्फ हार्ड टू बी शुअर इट वॉजंट अ ड्रीम. मी स्वप्नात तर नाही ना याची खात्री करण्यासाठी मी स्वतःला चिमटा काढून पाहिला. बट मीना वॉज रिअली स्टँडिंग देअर. पण मीना खरोखरच तिथं उभी होती. राईट इन फ्रंट ऑफ मी, स्क्विझिंग माय हँड, स्माइलिंग अँड एज शी डिड लुक हॅपी. मीना अगदी खरोखर तिथं माझ्यासमोर उभी होती. स्क्विझिंग माय हँड, माझा हात दाबत, हसत. अँड एज शी डिड लुक हॅपी, आणि ती खूप अतिशय आनंदामध्ये दिसत होती. इन द 3 years शी हॅड बीन इन बेंगलुरू, आय हॅड नेवर वन्स सीन हर स्माइलिंग लाईक दॅट. बेंगळुरूमध्ये असताना 3 वर्षाच्या काळात मी तिला असं असताना कधीच पाहिलं नव्हतं. अ फ्यू स्ट्रँड्स ऑफ ग्रे इन हर हेअर रिमाइंडेड मी दॅट इयर्स हॅड पास्ट. तिच्या केसातल्या काही रुपेरी बटा, आता केस पिकले होते थोडेफार, तिच्या केसातल्या काही रुपेरी बटांनी मला काळ उलटल्याची जाणीव करून दिली, काळ निघून गेल्याची जाणीव करून दिली. देअर वेर अ फ्यू wrinkles in her face, but the truth was that she looked more attractive than ever before. तिच्या चेहऱ्यावर थोड्याशा सुरकुत्या दिसत होत्या. वय झालं होतं, चेहऱ्यावर थोड्याशा सुरकुत्या दिसत होत्या, पण पूर्वीपेक्षा ती अतिशय आकर्षक दिसत होती. हे मात्र अगदी खरं आहे. फायनली आय मॅनेज टू से, नो मीना, आय कांट स्टे विथ यू टू नाईट. आणि सरतेशेवटी मी तिला सांगितलं, नो मीना, नाही मीना, आय कांट स्टे विथ यू टू नाईट. मी आज रात्री तुझ्याकडे मला यायला जमणार नाही. आय हॅव टू अटेंड अ डिनर. मला एका जेवणासाठी जायचं आहे. गिव्ह मी युअर कार्ड. मला तुझं कार्ड दे, तुझं जे कार्ड दे मला तू.
आय विल कीप इन टच विथ यू. मी तुझ्या संपर्कात राहीन, तुला नक्की संपर्क करीन. आय प्रॉमिस, नक्कीच मी तुला संपर्क करीन. फॉर अ मुमेंट मीना लुक डिसअपॉइंटेड. आता बघा, थोड्या वेळ असं वाटलं, क्षणभर मीना ही नाराज झाल्यासारखी वाटली. लेट्स गो अँड हॅव टी ॲट लिस्ट, शी इन्सिस्टेड. मग तिने आग्रहाने म्हणाली ती मला तिने आग्रह केला, चल मग निदान चहा तरी घेऊया. बट मीना, इट्स पॉरिंग. पण मीना, बघ ना ग, किती पाऊस पडतोय. सो वॉट, मग काय झालं. वी विल बाय अन अम्ब्रेला अँड देन गो टू द ग्रँड हॉटेल, शी सेड. आपण एखादी छत्री विकत घेऊ आणि मग ग्रँड हॉटेलला जाऊ, अशी ती म्हणाली. वी वॉन्ट गेट अ टॅक्सी इन दिस रेन. पण आपल्याला या पावसात टॅक्सी मिळणार नाही. आय ग्रंबल्ड. मी कुरकुरत बोलली. मी मनापासून तयार नव्हते, त्याच्यामुळे मी कुरकुरत बोलली. सो वॉट, वी विल वॉक. मग काय झालं, आपण चालत जाऊया. आय वॉज व्हेरी सरप्राईज्ड. मी फारच चकित झाले, फार आश्चर्यचकित झाले. दिस वॉजंट द सेम मीना आय हॅड नो. मला माहीत असलेली ती मीना हीच होती असं मला वाटत नव्हतं. म्हणजे मला माहीत असलेली ती ही मीना नव्हती. टुडे शी सीम रेडी टू मेक एनी नंबर ऑफ ॲडजस्टमेंट. आज ती कोणत्याही प्रकारची ॲडजस्टमेंट करायला तयार होती. वी रीच द ग्रँड हॉटेल ट्रेंच. आम्ही भिजतच ग्रँड हॉटेलमध्ये पोचलो. बाय देन द ओनली थॉट इन माय माइंड वॉज टू फाइंड आउट who or what had brought about such a change in the pessimistic Meena I had known. नक्की कोणामुळे किंवा कशामुळे या निराशावादी मीनामध्ये एवढा बदल घडून आला, हे जाणून घेतलं पाहिजे. हा एकाच विचार तेवढ्या वेळात माझ्या मनात पुन्हा पुन्हा येत होता. आय वॉज क्वाईट क्युरियस. आणि माझी जी उत्सुकता होती ती खूपच वाढली होती. टेल मी मीना, इज देअर अ प्रिन्स चार्मिंग हू हॅज चेंज टू चेंज यू सो. मीना, मला एक सांग, तुला कोणी प्रिन्स चार्मिंग भेटलाय की काय, ज्याच्यामुळे तुझ्यात एवढा बदल झालेला आहे. मीना वॉज सरप्राईज बाय माय क्वेश्चन. मीना माझ्या प्रश्नाने अगदी आश्चर्यचकित झाली होती. नो, देअर इजंट एनी वन लाईक दॅट, शी सेड. नाही, असं कोणीही माझ्या जीवनात आलेलं नाही, असं ती म्हणाली. देन व्हॉट्स द सिक्रेट ऑफ युअर एनर्जी. मग तुझ्या उत्साहाचं रहस्य काय ग. आय आस्क लाईक तेंडुलकर डज इन द ॲडव्हर्टाइजमेंट. ज्याप्रमाणे तेंडुलकर आपल्या जाहिरातीमध्ये, सचिन तेंडुलकर आपल्या जाहिरातीमध्ये विचारतो, अगदी त्याप्रमाणे मी तिला प्रश्न केला. शी स्माइल. ती हसली. अ बेगर चेंज माय लाईफ. एका भिकाऱ्याने माझं आयुष्य बदलून टाकलं, अशी ती हसत म्हणाली. I was absolutely dumbfounded and she could see it. मी अगदी पूर्णपणे चक्रावून गेलेली होती आणि हे तिच्या लक्षात आलं. Yes, a beggar, she repeated. होय, एक भिकारी होता, तिने पुन्हा सांगितलं. As if to reassure me. माझी खात्री पटावी म्हणून तिनं पुन्हा सांगितलं की हो, एक भिकारी आहे, त्या भिकाऱ्यामुळे माझी लाईफ चेंज झाली. ही वॉज ओल्ड. तो अगदी म्हातारा भिकारी होता. अँड यूज टू स्टे इन फ्रंट ऑफ माय हाऊस विथ हिज 5-year-old ग्रँड डॉटर. तो एक म्हातारा भिकारी होता आणि त्याच्या 5 वर्षाच्या नातीसंबरोबर तो माझ्या घरासमोर राहायचा. ॲज यू नो, तुला माहीत आहे का, आय वॉज अ क्रॉनिक पेसिमिस्ट. मी अगदी निराशावादी होते, खूप निराशावादी होते, तुला माहीतच असेल. आय यूज टू गिव्ह माय लेफ्टवर्स टू दिस बेगर्स एव्हरी डे. आणि हा जो भिकारी होता, मी त्याला रोज माझ्याकडचं जे शिळं काही उरलेलं असायचं अन्न, ते त्याला मी देत असे. आय नेवर स्पोक टू हिम. मी कधीही त्याच्याशी बोलली नाही. नॉर डीड ही स्पीक टू मी. किंवा तो देखील माझ्याशी काही बोलला नाही. वन मान्सून डे. एका पावसाळ्याच्या दिवशी काय झालं. आय लुक आउट ऑफ माय बेडरूम विंडो अँड स्टार्टेड कर्सिंग द रेन. पावसाळ्यामध्ये मी माझ्या बेडरूमच्या खिडकीतून बाहेर पाहत पावसाला खूप साऱ्या शिव्या देत होते. आय डोंट नो वाय आय डीड दॅट बिकॉज आय वॉजंट इवन गेटिंग वेट. मला एक समजत नव्हतं मी का बरं पावसाला नावं ठेवते आहे. जरी मी भिजत नव्हती तरी देखील मी पावसाला का बरं
नावं ठेवत होते किंवा मी असं का बरं करत होते मला कळत नव्हतं. दॅट डे आय कुडंट गिव्ह द बेगर अँड हिज ग्रँडडॉटर देअर डेली कोटा ऑफ लेफ्टवर्स. आणि त्या दिवशी पावसामुळे मी त्या भिकाऱ्याला आणि त्याच्या नातीला रोजचं उरलेलं शिळं अन्न देऊ शकले नाही. दे वेंट हंग्री, आय एम शुअर. मला निश्चितच माहीत आहे की ते त्या दिवशी नक्कीच उपाशी राहिले असतील. हाऊ एव्हर व्हॉट आय सॉ फ्रॉम माय विंडो सरप्राईज मी. परंतु मी त्या खिडकीतून जे पाहिलं ते पाहिल्यामुळे आम्ही अगदी आश्चर्यचकित थक्कच झाली. द बेगर अँड द यंग गर्ल वेअर प्लेइंग ऑन द रोड बिकॉज देअर वॉज नो ट्रॅफिक. तो जो भिकारी होता, म्हातारा भिकारी, आणि त्याची ती लहान नातीन जी होती मुलगी, ते रस्त्यावर बरीच रहदारी नसल्यामुळे खेळत होते. आणि प्लेइंग ऑन द रोड बिकॉज देअर वॉज नो ट्रॅफिक, रस्त्यावर काही ट्रॅफिक नसल्यामुळे ते तिथं खेळत होते. दे वेर लाफिंग, हसत होते ते. क्लॅपिंग, टाळ्या वाजवत होते. अँड स्क्रीमिंग जॉयसली, आणि किंचाळत होते, मजेत ओरडत होते. ॲज इफ दे वेअर पॅराडाईज, दे वेअर इन पॅराडाईज, जसे काही ते पॅराडाईजमध्ये होते, म्हणजे नंदनवनातच होते, अशा प्रकारे त्यांचा वागणं होतं. हंगर अँड रेन डिड नॉट मॅटर. भूक आणि पाऊस या दोन गोष्टींच्या अभावामुळे त्यांना काहीही फरक पडला नव्हता. एकदम वेगळंच त्यांचं वर्तन मला ते पाहायला मिळालं. दे वेर टोटली ड्रेंच, ते पूर्णपणे भिजलेले होते. अँड टोटली हॅपी, आणि अतिशय आनंदात होते. आय एनविड देअर झेस्ट फॉर लाईफ, मला हा त्यांच्या आयुष्यातला उत्साह पाहिला मी, त्यांचा उत्कट उत्साह, आणि मला त्यांचा मत्सर वाटला. दॅट सीन फोर्स मी टू लुक ॲट माय ओन लाईफ. हा जो दृश्य माझ्या नजरेसमोर आलेलं होतं, त्या दृश्याने मला स्वतःच्या आयुष्याकडे वळून पाहण्यास भाग पाडलं. आय रिअलाइज आय हॅड सो मेनी कम्फर्ट्स नन ऑफ विच दे हॅड. त्यांच्याकडे नसलेले कितीतरी गोष्टी, ज्या त्यांच्याकडे सुखसोयी नव्हत्या, अशा कितीतरी सुखसोयी, कम्फर्ट्स माझ्याकडे होत्या. याची मला जाणीव झाली की माझ्याकडे खूप साऱ्या सुखसोयी होत्या आणि त्यापैकी त्यांच्याकडे काहीही नव्हतं. बट दे हॅड द मोस्ट इम्पॉर्टंट ऑफ ऑल असेट्स. परंतु त्यांच्याकडे अशी कोणती तरी एक मौलिक गोष्ट होती, वन विच आय लॅक्ड, जी माझ्याकडे नव्हती. दे न्यू हाऊ टू बी हॅपी विथ लाईफ ॲज इट वॉज. त्यांना ठाऊक होतं की आयुष्यामध्ये कसं राहायचं, आयुष्यामध्ये आनंदी कसं राहायचं, जसं आयुष्य आहे त्या आयुष्यामध्ये आनंदी कसं राहायचं हे त्यांना ठाऊक आहे. आय फेल्ट अशेम ऑफ माय सेल्फ, मला माझी स्वतःचीच लाज वाटली. आणि आय इवन स्टार्टेड टू मेक अ लिस्ट ऑफ व्हॉट आय हॅड अँड व्हॉट आय डिड नॉट हॅव. आणि मग मी माझ्याकडे काय आणि काय नाही याची चक्क यादी बनवू लागले. आय फाउंड आय हॅड मोर टू बी ग्रेटफुल फॉर दॅन मोस्ट पीपल कुड इमॅजिन. मग माझ्या लक्षात असं आलं की लोक ज्या गोष्टीचा विचारही करू शकणार नाही अशा कितीतरी गोष्टी माझ्याकडे उपलब्ध आहेत, अवेलेबल आहेत. दॅट डे आय डिसाइडेड टू चेंज माय ॲटिट्यूड टुवर्ड्स लाईफ युझिंग द बेगर ॲज माय रोल मॉडेल. आणि अगदी त्या दिवसापासून, दॅट डे, मी ठरवलं की आपलं जे आयुष्य आहे, आयुष्याकडे पाहण्याचा माझा जो दृष्टिकोन आहे, तो दृष्टिकोन आपण बदलला पाहिजे. आणि मी त्या भिकाऱ्याला माझा एक आदर्श मानलेला आहे. आफ्टर अ लॉंग पॉज आय आस्क मीना हाऊ लॉंग इट हॅड टेकन हर टू चेंज. आता खूप वेळ शांत राहिल्यानंतर, बरेच क्षण शांततेत गेल्यानंतर मी मीनाला विचारलं की स्वतःमध्ये बदल घडवून आणायला तिला किती वेळ लागला. वन्स दिस रिअलायझेशन डॉन, शी सेड, इट टूक मी almost 2 years to put the change into effect. Once this realization dawn, एकदा त्या जाणीवीची मला अनुभूती झाली, असं ती म्हणाली. इट टूक मी almost 2 years to put the change into effect. आणि ही जी जाणीव झाली, जाणीवीची अनुभूती झाली, ती मला प्रत्यक्षामध्ये माझ्या जीवनामध्ये आणण्यासाठी, उतरण्यासाठी मला जवळपास 2 वर्ष लागली. नाऊ नथिंग मॅटर्स, आता मला कोणत्याही गोष्टीने फरक पडत नाही. आय एम ऑलवेज हॅपी, मी नेहमी कायमच आनंदी असते. आय फाइंड हॅपीनेस इन एव्हरी स्मॉल थिंग, इन एव्हरी सिच्युएशन अँड इन एव्हरी पर्सन.
प्रत्येक छोट्या गोष्टीत, प्रत्येक घटनेमध्ये आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये मला आता आनंदच दिसतो. डिड यू गिव्ह एनी गुरुदक्षिणा टू युअर गुरु? आय आस्क. तुझ्या गुरुला तू काय गुरुदक्षिणा दिलीस की नाही? मी विचारलं. मी म्हणजे ही मैत्रीण. नो, अनफॉर्च्युनेटली, नाही, दुर्दैवाने नाही. बाय द टाइम आय अंडरस्टूड थिंग्स ही वॉज डेड. आणि मला या सर्व गोष्टींची जाणीव होईपर्यंत तो मरण पावलेला होता. बट आय स्पॉन्सर्ड हिज ग्रँड डॉटर टू अ बोर्डिंग स्कूल ॲज अ मार्क ऑफ रिस्पेक्ट टू हिम. आणि पण आता एक गुरुदक्षिणा या नात्याने त्याच्या नातीन जी होती, तिला बोर्डिंग स्कूलची जबाबदारी उचलून मी त्याला आदरांजली वाहिली. अशा प्रकारे हा एक मजेदार पाठ होता आपला इंग्लिश टेक्स्टबुकमधला, लेसन इन लाईफ फ्रॉम अ बेगर. आणि हा पाठ लिहिलेला आहे सुधा मूर्ती यांनी, ज्या नारायण मूर्ती यांच्या मिसेस आहेत, त्यांनी हा पाठ लिहिलेला आहे. आणि अशा प्रकारे आपण अ लेसन इन लाईफ फ्रॉम अ बेगर या पाठाचा मराठी भावानुवाद अगदी समजून घेतलेला आहे.